दुसऱ्या ग्रहावर जाण्याचा अर्थ आहे सामूहिक आत्महत्येचा विचार करणं. ती प्रजाती दुसरी असेल, ती तुम्ही नसाल. हे तर कदाचित 7वी-8वीचा मुलगा सुद्धा समजून जाईल की या काय गोष्टी चालल्या आहेत. दुसरा ग्रह असेल तर त्यावर माणूस थोडीच असेल. मग दुसरा ग्रह असेल तर मग त्यावर एलियन्स असतील. तुम्ही तुमचे हे जे काही सायन्स फिक्शन फिल्म्स बनवता त्यात कधी हे दाखवता का की दुसऱ्या ग्रहावरून किंवा गॅलेक्सीमधून कोणी आलंय तर तो माणूस आहे? कधी दाखवता का? तुम्ही दाखवता की एक ओबडधोबड एलियन आहे, हेच तर दाखवता. याचा अर्थ दुसऱ्या ग्रहावर जो असतो तो एक ओबडधोबड एलियन असतो. जरी तुम्ही तिथं कसं तरी पोहोचलात आणि वाचलात तरी तुम्ही सुद्धा तसेच बनाल. पहिली गोष्ट तर तुम्ही पोहोचूच शकत नाही. एका चाहत्यासारखे तुम्ही खाली उभे राहून सेल्फी घेत असाल की हा मी आहे आणि हे ते रॉकेट आहे आणि माझ्या आजूबाजूला आता हे जग जळतंय आणि हे आपल्या रॉकेटमध्ये पळून जात आहेत आणि मी अजूनही खाली उभा राहून एका चाहत्यासारखी सेल्फी घेतोय. त्यांनी एक किडा विकला नाहीये, तुमच्या डोक्यात घातलाय. त्याचं नाव माहितीये काय आहे? पॉझिटिव्हिटी. ते म्हणतात की वास्तवाकडे बघू नका, सकारात्मक राहा, सत्य बघू नका, स्वप्न बघा, सत्य बघू नका. टायटॅनिक जेव्हा बुडत होतं ना तेव्हा लोकांनी मागणी केली की संगीत ऐकवा. ते खूप पॉझिटिव्ह लोक होते. म्हणत होते की आम्हाला हे जाणूनच घ्यायचं नाहीये की जहाज बुडतंय. काही बुडत नाहीये, संगीत वाजू द्या. आणि ते संगीत अगदी असं आहा, आकाशात काय उडतायत, इथं बसलेत, चंद्रतारे आहेत, परी आहे. आणि पाणी होतं मस्त थंडगार अटलांटिकमधलं, इतकं थंड की त्यावर आईसबर्ग तरंगत होता. आणि हे मस्त आपले सगळे गरम गरम कपडे घालून काय करतायत? संगीत ऐकतायत. आणि त्याच्या 5 ते 10 सेकंदानंतर तेच एकदम थंडगार गोठवून टाकणारं पाणी. त्याच पाण्यात तुमची गोठलेली कबर बनायची होती. ही आहे पॉझिटिव्हिटी. मी जे काही बोलतोय त्याला ते म्हणतील व्हेरी निगेटिव्ह, व्हेरी निगेटिव्ह. खरं तर मी जे बोलतोय ते वास्तव आहे, जमिनीवरची गोष्ट आहे. मी जे बोलतोय ते सायन्स आहे. तुम्हाला सायन्सला निगेटिव्ह म्हणायचं असेल तर म्हणा. पृथ्वी नष्ट झाली तरी चालेल, माणसाला वाचवायचं आहे. वा रे वा. माणूस, ज्याला तुम्ही माणूस म्हणता त्याच्या नसानसात पृथ्वी आहे. पृथ्वीच नसेल तर माणूस कुठून राहणार?